नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आपल्या स्वामी सेवा 21 या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। तर बऱ्याच स्वामी भक्तांना हा विचार पडतो की स्वामींना कोणता नैवेद्य आवडतो, त्यामध्ये कोणकोणते पदार्थ असावेत, नैवेद्य शास्त्रोक्त पद्धतीने कसा दाखवावा, नैवेद्य दाखवते वेळी कोणता मंत्र म्हणावा, इत्यादी असे अनेक प्रश्न स्वामी भक्तांना पडत असतात। विशेषतः महिलांना हा प्रश्न जास्त विचार करायला लावतो। आता आज स्वामींना कुठला नैवेद्य करावा, पुरणपोळी करावी की श्रीखंड करावी, आणखी काही गोडधोड करावे आणि त्यासोबत आणखी काय काय करावे, आपण करणार आहोत तो नैवेद्य स्वामींच्या आवडीचा आहे का, असे एक ना अनेक प्रश्न महिलांना स्वामींचा म्हणा किंवा देवाचा नैवेद्य तयार करत असताना पडत असतात। तर आज आपण त्या विषयावरच बोलणार आहोत। तर महत्वाचा विषय म्हणजे स्वामी भक्तांकडे असं काही मागत नाहीत की मला हाच नैवेद्य दाखवा, पंचपक्वानांचाच नैवेद्य दाखवा। फक्त देवाला नैवेद्य दाखवताना आपलं अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे, आपली भक्ती, स्वामींप्रती आपलं समर्पण आणि स्वामींवर असलेला विश्वास, आपल्या भक्तीत शुद्धता असायला हवी। तसंच जर स्वामींना भक्ताने भक्तिपूर्वक दाखवलेला सर्व नैवेद्य आवडतो, पण स्वामींना विशेष करून पुरणपोळी, बेसनाचे लाडू, दूध, खीर, आमरस हे स्वामींचे विशेष आवडीचे खाद्यपदार्थ आणि स्वामींच्या नैवेद्यामध्ये भात, वरण, आमटी, तळलेले पदार्थ, स्वामींच्या आवडीची पुरणपोळी, बेसन लाडू, दूध, खीर असा परिपूर्ण नैवेद्य असावा। स्वामींना नैवेद्य सकाळ संध्याकाळ असा 2 वेळेला स्वामींना मुजरा करूनच नैवेद्य दाखवला जातो। सकाळ संध्याकाळ स्वामींसमोर सर्वप्रथम दिवा लावावा, कारण अग्नीशिवाय देव स्वामी नैवेद्य स्वीकारत नाहीत असं म्हटलं जातं। तर सर्वप्रथम दिवा लावावा व नंतर आपल्या अनामिकेने पाण्याचा चौकोन काढून त्यावर स्वामींच्या नैवेद्याचं ताट ठेवावं। नैवेद्याच्या ताटावर तुळशीच्या पानाने ओम प्राणाय स्वाहा, ओम प्राणाय स्वाहा हा मंत्र म्हणत अगदी भक्तिपूर्वक स्वामींना नैवेद्य दाखवावा व स्वामींना नमस्कार करून स्वामींना नैवेद्य ग्रहण करण्याबाबत विनंती करावी व स्वामींसमोरील नैवेद्याचे ताट बराच वेळ तसेच ठेवावे, सोबत पाण्याचा पेला भरून ठेवावा। काही वेळाने तो नैवेद्य आपण प्रसाद म्हणून कुटुंबातील सर्वांनी ग्रहण करावा। तर अशा प्रकारे शास्त्रोक्त व भक्तिपूर्वक प्रेमाने दाखवलेला नैवेद्य स्वामींना मनापासून आवडतो। तर आजचा हा आपला व्हिडिओ व माहिती आपल्याला आवडली असल्यास आपल्या स्वामी सेवा 21 या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक व कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद सर्वांना। श्री स्वामी समर्थ।